नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवसांनी म्हणजे 4-5 दिवस गॅप गेलेला आहे. तर बरेच दिवसांनी आम्ही आता एक रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे कुठली, वडापावची. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामधील फेवरेट नाश्ता म्हणजे वडापाव. तर तो आम्ही आज घरी बनवणार आहोत. तर तुम्हाला छोटीशी रेसिपी असेल ती दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला आता सुरुवात करूया. इकडे 2 बटाटे आहेत, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, आल्याचे 2 तुकडे आहेत, मिरची आहे आणि इकडे राई जिरा आणि ह्या साईडला आहे तो बेसन, चण्याचं पीठ आहे. तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रथम आपल्याला ही बटाटे उकडून घ्यायचे आहेत. इकडे बघा 2 बटाटे टाकले उकळायला. या साईडला आपण लसूण आणि काय घेतलं, अद्रक, मिरचीची पेस्ट बनवायची आपल्याला. या साईडला बघा आपली बटाटे उकडून झालेले आहेत आणि आता त्यांना एकदम बारीक करायचे आहेत, मिक्स करायचे एकदम. हे कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं आहे. है ना, सर्व सामान फोडणी देण्यासाठी तेव्हा इकडे सर्व आपल्याला हे सर्व घेऊन फोडणी द्यायची आहे. नंतर मग आपल्या हे टाकायच्या बटाट्यामध्ये. तेव्हा इकडे आता इकडे राई जिरा ना, इकडे राई जिरा टाकलाय फोडणीमध्ये. इकडे कढीपत्ता टाकलाय. इकडे बघा आपला मसाला सर्व फ्राय झालेला आहे. आता काय आपल्याला हळद, हळद टाकायची आहे. हळद टाकलेली आहे. गरम मसाला. ही आपली छोटीशी रेसिपी आहे एक वडापावची. पहिल्यांदाच करतो आम्ही पण. हे बघा आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आणि आता आपल्याला टाकायचे आहे बटाट्यामध्ये इकडे व्यवस्थित असं. इकडे आपला मसाला फ्राय करून बटाट्यामध्ये टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. इकडे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. इकडे बघा आता आपली वडापावची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी. पूर्ण एकदम मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला काय टाकायचं आहे, इकडे बघा कोथिंबीर टाकायचं थोडंसं. कोथिंबीर टाकलेलं आहे आणि आता तो पण मिक्स करून घ्यायचा आपल्याला भाजीसोबत. उंडे करायचे ना, छोटे वडे वडे. इकडे आपले वडे तयार होत आहेत. ह्या बघा मस्तपैकी बटाटे वडे, मुंबईमधला फेमस वडापाव. आमची साधी सिंपल एकदम रेसिपी आहे. इकडे पहिला वडा तयार झाला. इकडे बघा इथे आपले वडे तयार होत आहेत. इकडे बघा 3 वडे तयार झालेले आहेत मस्तपैकी. बऱ्याचदा आपण बाहेरचा खातो. आता घरी खाऊन बघूया कशी टेस्ट असते घरची ती. काय घरची टेस्ट वेगळीच असते. फायनली आपल्या इकडे वडे तयार झालेले आहे, बटाटे वडे. आता आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचे आहे मस्तपैकी. असं एकदम छान असे वडे झालेले आहेत. साधी आणि सिंपल अशी एक आमची रेसिपी. इकडे आपण बेसन घेतलेलं आहे.
थोडंसं पाणी टाकून आपल्याला तसे ग्रेव्ही बनवायची आहे. तर आपल्याला हे जो वडे हे करून भिजवून आपल्याला तेलात फ्राय करायचे. याच्यामध्ये थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे, जास्त नाही, चवीनुसार. आणि तो पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. असं पाणी टाकायचं. इकडे आपला बेसनचं पीठ हा मिक्स झालेला आहे. आता हळद आणि थोडंसं मसाला आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि तो पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर मंडळी इकडे बघा कढई ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये ठेवलं आहे तेल गरम करायला. आता आपल्याला हे वडे फ्राय करायचे आहेत. ह्या साईडला बघा आपले वडे आहेत, मस्त फ्राय करायचे. इकडे बघा वाढ ठेवला आहे बघा, मस्त फ्राय करायला. तर मंडळी फायनली आपले हे बघा वडापाव तयार झालेले आहेत. एकदम मस्त गरमागरम एक नंबर असे आपले वडापाव तयार झालेले आहेत. बघा चटणीसाठी आपल्या चण्याच्या पिठाचं हे केलेलं आहे, पण फ्राय करून घ्यायचे ते चटणीसाठी. एक नंबर बुंदी सगळे झाले नाही, बुंदी पण होते याची, सेम बुंदी होते. याच्यामध्ये आता साखर टाकली की झाली. हे असे साखरेच्या बघून टाकायचे, मस्त झाली. आपल्याला चटणीसाठी ना चण्याच्या पिठाच्या बुंद्या बनवल्या आहेत. आपल्याला चटणी बनवायची आहे. इकडे बघा चटणीसाठी आपल्याला चण्याच्या पिठाचे ते बुंदी आपली तयार झालेली आहे मस्त अशी चटणीसाठी. आपल्या वडापावची ही जी सेव आहे ती आपल्याला चटणी बनवायची आहे आणि हा टाकायचा मिक्सरमध्ये. इकडे मिक्सरमध्ये बारीक करून हे पण टाकायचं मसाला वगैरे टाकायचा आणि आपल्याला ते चटणी बनवायची आहे. तर फायनली इकडे आपली चटणी तयार झालेली आहे मस्तपैकी असे एकदम. हे बघा इकडे तर फायनली आपले बघा इकडे वडापाव तयार झाले आहेत मस्तपैकी. घरगुती वडापाव, महाराष्ट्रातील सर्वात फेमस वडापाव. हे बघा इकडे मस्तपैकी असे. तर मंडळी ही छोटीशी रेसिपी होती वडापावची. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.